कॅमेरा नावाचे कॅमेरा सापडणे तुम्ही आता ट्राय करा मग तुम्ही कसे पळायचे तर पतंगे बाबा आलते वाटत पडतो 2023च्या पीक विम्यासाठी विमा कंपनीने नुकसान झाले तेव्हा शेतकऱ्याची 72 तासाची आट टाकली होती. 72 तासात सर्व शेतकऱ्यांनी मेल करा. त्या कालावधीमध्ये त्यांच्या ऑनलाईन बंद होत्या. ऑफलाईन अर्ज त्यांनी स्वीकारले नाहीत. कृषी विभागाने किंवा विमा कंपनीचं ऑफिस नसल्यामुळे सर्व शेतकरी वंचित राहिलेत. हातगाव हिमायतनगर तालुक्यातले 2024 मध्ये नुकसान झाली खूप शेतकऱ्याची, अतोनात नुकसान झाली. शासनाने अनुदान मंजूर करून अनुदान दिलं. त्या धर्तीवर विमा कंपनीने विमा द्यायला पाहिजे, पण आजपर्यंत 25% अग्रिम देतो म्हणून अग्रिमतही दिलं नाही आणि संरक्षित रक्कमही दिली नाही. विमा कंपनीचा खूप म्हणजे आम्ही संघर्ष करून निवेदन देऊ आम्ही परेशान झालेलो आहोत. आज नाईलाज तो मार्च एंड संपून चालला तरी शेतकऱ्यांना पैसे नाहीत. आम्ही नाईलाज असतो आज उपोषणाला बसत आहोत. शेतकऱ्यांना मिळेपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. काही शेतकऱ्याला मिळाला, काही शेतकऱ्याला मिळाला नाही. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर जे मेल केले होते त्या शेतकऱ्यांना मिळाला आणि जे 72 तासाची आट टाकली होती त्या 72 तासामध्ये सर्व साईट त्यांच्या बंद होत्या आणि हातगावमध्ये ऑफिस नाही. आम्ही कृषी विभागाला गेल्यानंतर त्या कृषी विभागाने त्यांनी स्वीकारले नाहीत अर्ज आणि त्यांनी कृषी विभागाने पत्र काढलं. हातगावमध्ये सतत कृषी विभागाचं ऑफिस बंद असते आणि बंद आहे म्हणून सगळ्या डिव्हिजनला त्यांनी पत्र पाठवलेत हातगावचं ऑफिसचा पंचनामा करून. विमा कंपनीच्या चुकीमुळे आम्ही वंचित राहिलो आहोत. हातगाव हिमायतनगर तालुक्यात 40% शेतकरी आहेत. पुढील आमची भूमिका राहील, जे विमा कंपनी शासनाने कोण्या विमा कंपनीला विमा दिला म्हणजे परवानगी दिली आहे विमा काढायला येतील, आम्ही त्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला हातगाव तालुक्यात फिरू देणार नाही.